म्हणजे एमपीसी असो युपीसी असो, या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आम्ही आर्थिक सहाय्य देतो. आणि तो जर मुख्य परीक्षा पास झाला त्याला इंटरव्ह्यू सुद्धा आम्ही सहकार्य करतो. म्हणजे फक्त आर्थिकच नाही तर त्याचं मानसिक त्याला आधार देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि अशा पद्धतीने आपली जास्तीत जास्त मुलं सरकारी सेवेमध्ये ते पण चांगल्या ठिकाणी जावे त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, बरेच मुलं आता इंजिनिअरिंग सर्व्हिसेसकडे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तयार करत आहोत. आता बालकीची मागाशी सरांनी भाषणात सांगितलं की आपले 168 म्हणजे 159 पोरं आता इंटरव्ह्यूला मेन्स परीक्षेला आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त आहेत तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी. तर याचं सुद्धा आपण प्रशिक्षण देतो. सेम एमपीसी सारखं याचं सुद्धा स्वरूप असणार आहे आणि याचाही कालावधी 11 महिन्याचा आहे. याचंही प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत. या व्यतिरिक्त जेएमएफसी ज्याला न्यायिक सेवा, ज्याला जज व्हायचंय, खरं तर तुम्हाला माहित असेल ज्युडिशियरीमध्ये आरक्षण नाहीये. म्हणजे 100% गुणवत्तेच्या आधारावरती काही युवक युवतींना न्यायाधीश होण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होऊ शकते. त्या सुद्धा कोचिंगच्या आम्ही आरटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत आणि तसे कोचिंग सुरू सुद्धा झालेले आहे. खरं तर ज्यावेळेस आम्ही आरटीचे फॉर्म मागवले होते तर ज्यावेळेस आम्ही वार्षिक आराखडा तयार करत होतो मला शंका आली जेएमएफसीला जास्त विद्यार्थी अप्लाय करणार नाही. परंतु तो माझा भ्रम हा म्हणजे मला खूप आनंद होते सांगताना की आम्हाला प्रचंड अर्ज आले. म्हणजे आपल्या समाजामध्ये एलएलबीचं शिक्षण घेतलेले असे युवक युवती आहेत त्यांना जेएमएफसी करायचंय पण उचित मार्गदर्शन नाही म्हणा किंवा आर्थिक पाठबळ नाही त्याच्यामुळे ही मुलं तयारी करत नाही. तर आता त्यांचा तो प्रश्न सुटल्यासारखा आहे. आपण आता मागच्या वर्षी याची संख्या फक्त 15 विद्यार्थी होती, या वर्षी वाढून आपण 30 विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण देत आहोत. काही जी मुलं आहेत आता 12वी नंतर बँकिंग क्षेत्राकडे जाण्याचा आपल्याला असतो आणि गेलंही पाहिजे. बँकिंग, एलआयसी, नाबार्ड गव्हर्नमेंटच्या मुलं येतात त्यांना त्याच्यामध्ये मराठी त्याचा खूप कमी दिसतो. परंतु आता सुदैवाने गेल्या 12वीत सुद्धा काम करत असताना माझा असा अनुभव आहे की आपली मुलं आयबीपीएस खूप चांगल्या पद्धतीने क्रॅक करतात आणि त्याचं मार्गदर्शन महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं भेटू लागलेलं आहे. मटेरियल पण खूप चांगलं आहे. तर त्याचे सुद्धा कोचिंग क्लास आम्ही देतो. त्याचाही 10,000 रुपये त्यालाही स्टायफंड आहे. त्याचा 6 महिन्यांचा कालावधी आहे. मी आता सांगितलेले सगळे जे कोर्सेस आहेत त्याला तुमचं पदवी म्हणजे ग्रॅज्युएट असणं तुम्ही अपेक्षित आहे किंवा बंधनकारक आहे. याच्या व्यतिरिक्त स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे काही वर्ग 3 ची पदं आहेत वेगवेगळी जी आपण केंद्रीय कार्यालय बघतो त्या कार्यालयांमध्ये या जो स्टाफ लागतो त्याची निवड स्टाफ सिलेक्शन कमिशन त्याला एसएससी म्हणतो. तर एसएससी हे नाव नाही स्टाफ सिलेक्शन कमिशन. तर त्याच्या सुद्धा पहिल्यांदाच आपण गेल्या वर्षीपासून स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करणाऱ्या मुलांना सुद्धा मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहोत. त्यालाही 10,000 रुपये स्टायपेंड आहे. 6 महिन्यांचा कालावधी आहे. त्यालाही पुस्तकं द्यायला आम्ही बाकीच्या 12,000 रुपये देतो. या व्यतिरिक्त पोलीस आणि मिलिटरी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे ज्याला पोलीस आणि मिलिटरीमध्ये भरती करायची आहे. बऱ्याच मला काही युवती भेटली मी आता पोलीस तयारी करत आहे. तर अशा ज्या मुली किंवा मुलं आहेत त्यांना तयारी करण्यासाठी जसे योग्य मार्गदर्शन आहे ग्राउंड सहित तर ते मार्गदर्शन या कोचिंगच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. आणि त्याच्यासाठी 10,000 रुपये स्टायपेंड, 12,000 रुपये त्याला एक वेळ आणि साधारणतः 6 महिन्यांचा हा सुद्धा एक कोर्स आहे. तर आता हा अर्ज कसा करायचा किंवा अर्ज करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स काय आहेत तर तुमची 10वी 12वीची आणि पदवीचं प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला हे बेसिक 4-5 डॉक्युमेंट अपेक्षित आहेत. हा काही विशेष लागत नाही. लागतो विशेष तो अभ्यास. तर तो अभ्यास फक्त तुम्हाला तुमचा करावा लागेल. या व्यतिरिक्त मगाशी तुम्हाला स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन माझ्या भाषेतून केलं आदरणीय सरांनी पण केलं. पण आता सध्या आपल्याला जे काही कोर्सेस आहेत कोणते कोणते कोर्सेस साधारणतः असतात ते मी फक्त आपल्याला सांगेल. 10वी पास किंवा 12वी पास जे 18 ते 45 या वयोगटातले युवक युवती आहेत त्याच्यासाठी आपण सर्टिफिकेट कोर्सेस स्मार्ट इलेक्ट्रिशियन म्हणजे इलेक्ट्रिशियनचा जो कोर्स आहे तो 3 महिन्याचा कोर्स देतो. सर्टिफिकेट देतो. तो स्वतःचं दुकानही टाकू शकतो. त्याला महामंडळाच्या माध्यमातून तो कर्जासाठी अप्लाय पण करू शकतो किंवा त्याला नोकरी
संस्था आहे ती संस्था नोकरी सुद्धा उपलब्ध करून देते. या व्यतिरिक्त जे सोलर पॅनल आता आपण पाहतो सोलर पॅनलची खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. तर त्याचं पॅनल इन्स्टॉलमेंट करण्यासाठी तर स्टाफ खूप कमी आहे. तर तो स्टाफ ट्रेन स्टाफ करून देण्याची जी ट्रेनिंग आहे स्किल आहे ते आमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्यानंतर अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह प्रत्येक कुठली छोटी मोठी आस्थापना असू दे तिथं अकाउंटंट लागतो, डाटा एंट्री ऑपरेटर लागतो. तर हे जे छोटे छोटे कोर्स आहेत पण घरात बसणाऱ्या मुलाला 3 महिन्यानंतर जर इमिडिएटली 15,000 रुपयाची नोकरी जर भेटणार असेल तर ते काही चांगली गोष्ट नाही. कारण की बेरोजगारी हा जो खूप मोठी समस्या आहे त्याच्यावरती आम्ही या माध्यमातून उलटा शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. त्यानंतर आता आपण पाहतो सोशल मीडियाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये एक क्षेत्र निर्माण होते. रील्स बनवून किंवा युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे कंटेंट क्रिएटर निर्माण झाले आणि त्याच्यातून ते लाखो पैसे रुपये कमवतात. तर ते प्रोफेशनली सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा, रील कशा तयार कराव्या, व्हिडिओ कसे तयार करावे, कसे एडिट करावं याचा सुद्धा कोर्स आम्ही आता वेबसाईटच्या माध्यमातून देत आहोत. मोबाईल दुरुस्तीचे सुद्धा कोर्स आहेत. या व्यतिरिक्त कन्स्ट्रक्शन इलेक्ट्रिशियन म्हणजे नवीन नवीन जे इमारती बांधकाम चालू असतात तर त्याच्यात जे कन्स्ट्रक्शन इलेक्ट्रिशियन लागतात तर त्याचा प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स सुद्धा आपण देतो. ऍक्च्युली मी आता तुम्हाला जे सांगितले सुद्धा वेगवेगळे प्रोसेस आहेत. या व्यतिरिक्तही एक समाज बांधव म्हणून किंवा एक विद्यार्थी पालक म्हणून एखाद्या कुठल्याही क्षेत्रामध्ये पोटेन्शियल असेल का सरांच्या जवळ किंवा माझ्या जवळ याच्यामध्ये आम्हाला जिथं हा कोर्स पाहिजे आहे तर आपण नक्कीच तो कोर्स नव्याने डिझाईन करू. कारण आदरणीय वारे सरांनी पार्टीमध्ये असताना ज्यावेळेस AI मध्ये झालं होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा सुद्धा आम्ही एक सर्टिफिकेट कोर्स घेतला होता. सिलेक्टच्या माध्यमातून सरांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्किल डेव्हलपमेंट मुलांना स्किल ट्रेनिंग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला स्कूलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करायचंय. प्रत्येकच मुलं MPSC UPSC करेल अशाचा भाग नाही. स्किल ट्रेनिंग हे खरं तर 100% प्रत्येकाला आलंच पाहिजे. त्याच्यातून आपल्याला रोजगार निर्मिती होते. या व्यतिरिक्त जे काही वेगवेगळे कोर्सेस आहेत जसं मी मगाशी सांगितलं की परदेशात शिष्यवृत्ती घेणाऱ्या परदेशामध्ये ज्याला शिष्यवृत्ती घ्यायची किंवा बाहेर शिकायला जायचंय तर त्याला GMAT आणि IELTSच्या जे काही भाषेचे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा आपण आरटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. त्याचा आता जस्ट आम्ही योजना मंजूर करून घेतली. आम्ही आता ते डिझाईन करू त्याचा संस्था फायनल करू आणि आम्ही त्या विद्यार्थ्यांना ते सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न करू. अशा आपण साधारणतः गजमानाने योजना राबवत आहोत. कोणत्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना अजून काही प्रश्न असतील तर ते त्यांनी सांगावेत विचारावेत म्हणजे आम्हाला त्याचं उत्तर देता येईल आणि पुढे जातो.